आहोत शिवतीर्था बाहेर आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद दिसतोय, काय सध्याचे अपडेट्स आहेत, काय तिथे वातावरण आहे? सौरभ, आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर शिवसेनेच्या नेत्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे। ढोल ताशांच्या गजरात शिवसेनेकडनं आनंद व्यक्त केला जात आहे, कारण निर्णय आल्यानंतर या ठिकाणी जेवढे मनसैनिक होते ते येण्यासाठी काहीसा विलंब झाला, मात्र सगळ्यांचं अभिनंदन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। आपल्या सोबत संदीप देशपांडे आहेत, संतोष धुरी आहेत, सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत। संतोष धुरी या ठिकाणी बाईक रॅली घेऊन आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। संतोषजी, नेमकं मराठीचा हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? हा मराठी एकजुटीचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या वेळेला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं नो अजेंडा फक्त अजेंडा, आणि त्याकरता मराठी गटा सगळी लोक रस्त्यावर उतरणार हे चित्र दिसल्यावर सरकारची फाटली रे फाटली। आपण बघतोय आनंद व्यक्त केला जातोय, जल्लोष व्यक्त केला जातोय। संदीप देशपांडे या ठिकाणी स्वतः हे बँड वाजवत आहेत। एकूणच राज ठाकरे यांच्या माध्यमातून हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावी यासाठी जो निर्णय सरकारने घेतला होता त्याचा विरोध केला जात होता। संदीपजी, राज ठाकरे यांच्याशी तुमची बातचीत झालेली आहे, काय राज ठाकरे यांचा चेहरा सांगून जातोय, कशा पद्धतीनं राज ठाकरे यांचं वातावरण आहे? अतिशय आनंदी वातावरण आहे। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय आहे, आणि ज्या पद्धतीने हा सगळा लढा राजसाहेबांनी उभारला, बरोबर मनापासून आम्ही सगळेजण त्यांचं अभिनंदन करायला आलो। नेमकं या सगळ्या संदर्भात राज ठाकरे कधी त्यांचा आनंद, त्यांची भूमिका व्यक्त करणार आहे कॅमेऱ्यासमोर, माध्यमांसमोर? साहेबांनी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं या लढ्यासाठी, आणि निश्चितपणे आपल्याशी ते उद्या बोलतील। आपण बघतोय उद्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून माध्यमांना प्रतिक्रिया दिली जाणार आहे। पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या घराबाहेरील वातावरण दाखवण्याचा, ही संपूर्ण दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोय। आपल्या सोबत स्थानिक शाखाध्यक्ष संतोष साळी आहे। राज ठाकरे यांनी तुम्हाला बोलवलं होतं भेटीसाठी, काय राज ठाकरे यांची प्रतिक्रिया होती, काय सांगितलं? हा मराठी माणसाचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे। तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल त्यांनी अभिनंदन सर्वांना केलेलं आहे। एकूणच आपण बघतोय की आता 5 तारखेला तुमच्या माध्यमातून पक्षातले लोक पक्ष विसरून मराठी आहेत, हा जो त्यांनी एकजुटी दाखवली त्याचा विजय आहे। हिंदी नाही, हिंदू आहात। आपण या सगळ्या या ठिकाणी मोठा आनंद आणि जल्लोष व्यक्त केला जातोय। सौरभ, आणि आता उद्या राज ठाकरे या सगळ्या संदर्भात स्वतः आपली प्रतिक्रिया जाहीर करतील। निश्चितच अक्षय, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा। दरम्यान आपण दृश्य सगळ्यांना दाखवूया कशा पद्धतीनं जल्लोष सुरू आहे शिवतीर्था बाहेरचा। हा जल्लोष मनसेचा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहे, आनंदोत्सव साजरा केला जातोय। आपण बघतोय फटाक्यांची माळ देखील लावण्यात आली, फटाके फोडले जात आहेत, आणि सोबतच स्वतः तिकडे मनसेचे अनेक नेते सुद्धा आहेत, पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, सामान्य कार्यकर्ते जमलेले आहेत, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, उत्साह दिसतोय। ही मराठी माणसाची एकजूट असल्याचं मत तिथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे। पक्षभेद विसरून, मतभेद विसरून सगळा मराठी माणूस एकवटला, आणि हा त्याचाच विजय असल्याचं तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे। संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत काही वेळापूर्वी बोलत होते, आणि त्यांनी सुद्धा हीच प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि यासोबत उद्या आता राज ठाकरे संवाद साधणारे असं कळतंय, काही वेळापूर्वीच ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आपण ही दृश्य बघतोय, संदीप देशपांडे आनंदात हा तिकडचा बँड सुद्धा वाजवतायत, हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आनंद आहे। लगेचच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थाबाहेर जमून आनंदोत्सव जल्लोष साजरा केलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय अशा पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साह आहे। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकार हरलं अशी प्रतिक्रिया आता या सामान्य कार्यकर्त्यांमधून उमटू लागलेली आहे। शिवतीर्था बाहेरचा हा मनसेचा जल्लोष आपण थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। दरम्यान उद्या सुद्धा मनसे नेत्यांची बैठक आहे, उद्या राज ठाकरे संवाद साधतील असं कळत आहे। मनसे नेत्यांसोबत ते संवाद साधणारच आहेत, आणि GR बद्दल सुद्धा आपली भूमिका राज ठाकरे उद्या मांडणार आहेत।
दरम्यान आपण बघतोय काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांची सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा मराठी माणसाच्या एकजुटीचं कौतुक केलेलं आहे आणि ही ताकद पुढे अशीच राहावी, ही एकजूट पुढे अशीच राहावी असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आज जे त्यांच्यासोबत मोर्चात आंदोलनामध्ये जी.आरची होळी करण्यामध्ये सहभागी होते त्यांनी सुद्धा पुढल्या 5 तारखेच्या विजयी रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन केलेलं आहे. मनसेला आवाहन केलंय, सगळ्या मराठी माणसांना आवाहन केलंय. आणि त्याच वेळेला दुसरीकडे आपण बघतोय शिवतीर्थाबाहेर मनसैनिकांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. थेट दृश्य आत्ताची टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय. आत्ताची शिवतीर्था बाहेरची ही दृश्य आहेत. राज ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत आणि आपण बघतोय की हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आता शिवतीर्था बाहेर जमलेले आहेत. आनंद व्यक्त केला जातोय. मोठा लढा उभारला जात होता आणि आता विजय झालेला आहे म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह, कशा पद्धतीनं सगळे कार्यकर्ते जल्लोषात नाचतायत. दरम्यान आपण बघतोय की उद्या मनसे नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. राज ठाकरेंनी उद्या मनसे नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. या जी.आर संदर्भातला आपला निर्णय, आपली भूमिका राज ठाकरे उद्या मांडणार आहेत. आज लगेचच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर उद्या राज ठाकरेंची पत्रकार परिषद असू शकते. माध्यमांशी ते संवाद साधू शकतात. नेमकी पुढची भूमिका काय हे सगळं उद्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट होऊ शकतं. मात्र आजच्या या संपूर्ण घटनेवरनं आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवरनं मनोमिलनाचे संकेत तर दिसत आहेत. त्यांना जेव्हा थेट प्रश्न विचारण्यात आला की राज ठाकरे आणि तुमच्यात काही बोलणं झालंय का, तर ते म्हणाले की आमचं प्रत्यक्ष बोलणं जरी झालेलं नसलं तरी आमच्या चर्चा सुरू आहेतच. आणि याच पत्रकार परिषदेतनं त्यांनी एक आशा, विश्वास देखील व्यक्त केला. आम्ही सरकारचा आभार मानलेलेच आहे. अशी कारण तुमची सुद्धा इच्छा होती की या मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा मराठीसाठी असेल दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, मात्र ते झोपले म्हणून हे सरकारचं पाऊल आहे का? तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तरी त्या विषयावर आम्ही दोघेही बोलणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा निर्णय झालाय तो उत्तम निर्णय झालेला आहे. हा मराठी माणसांचा विषय आहे. एवढ्यापुरतं मर्यादित ठीक आहे. प्लीज. तर आपण बघितलं की बाळा नांदगावकर बोलत होते आणि ह्या सगळ्या मराठी माणसाचा विजय झालेला आहे असं त्यांनी म्हटलं. आणि सोबतच त्यांना जेव्हा 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी मात्र त्यावर सध्या उत्तर दिलेलं नाहीये. मात्र ह्या संदर्भात सुद्धा निश्चितच निर्णय होईल. त्याचबद्दल आपण बोलत होतो की ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा देखील त्यांनी हाच विश्वास व्यक्त केला. दरम्यान राज ठाकरे यांनी काय ट्विट केले ते आपण बघतोय. सरकारनं या संबंधातील 2 जी.आर रद्द केलेले आहेत. जी.आर रद्द केल्यानंतरची राज ठाकरेंची पोस्ट याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं, यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजूनही गूढच आहे. दरम्यान आपण बघितलं की राज ठाकरेंनी पोस्ट केलेली आहे. त्यांची सविस्तर भूमिका ते उद्याच्या पत्रकार परिषदेत मांडू शकतात. काही वेळापूर्वी एनडीटीव्हीनं संदीप देशपांडे यांच्याशी सुद्धा संवाद साधला. त्यावेळी सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं की राज ठाकरे उद्या आपली भूमिका स्पष्ट करणारच आहेत. भूमिका स्पष्ट करण्याआधी उद्या मनसे नेत्यांची बैठक सुद्धा असणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जातील. अर्थात या जी.आर बद्दल तर निर्णय होईलच, पण सोबतच पुढे नेमकं काय करायचं, येणाऱ्या निवडणुकांमध्ये विशेषतः जी चर्चा आहे 2 ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जी चर्चा आहे त्याचा नेमका पुढे काय निर्णय घ्यायचा या संदर्भात अनेक चर्चा होऊ शकतात, तशी शक्यता वर्तवण्यात येते. मात्र सध्या कुठल्याही मनसेचा नेता त्या गोष्टीवर बोलणं टाळतोय. आता सध्या आजचा मुख्य विषय तो म्हणजे जी.आर रद्द झालेला आणि त्यावरच मनसे नेते बोलणं पसंत करतायत.